नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:53 पासून ते 5:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते 12:57 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:33 पासून ते 7:14 आणि यमगंड काळ दुपारी 12:33 पासून ते 2:13 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 7:27 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर प्रतियोग करणार आहे. मंगळ हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी बुध हर्षलचा केंद्र योग करणार आहे आणि गुरु शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. वेळातल्या नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी पंचमातला बुध आणि द्वितीयातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार आहेत. चतुर्थातला शुक्र आणि द्वितीयातला गुरु हे लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काय राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण विचार होतील. त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी होतील. या संदर्भात महत्त्वपूर्ण काही चांगले लाभ किंवा गुंतवणूक होऊ शकेल. चांगल्या नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुमच्यासाठी येऊ शकतील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मतभेद वगैरे होऊ शकतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला बुध आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे आणि तृतीयातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला गुरु हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस असणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त असेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमच्या कामाचा उरक दांडगा दिसून येईल. मात्र कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस देण्याचे थोडासा जास्त विचार करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे सुद्धा तुमच्यासाठी येऊ शकतील. तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या महत्त्वपूर्ण काही संधी किंवा विचार तुम्हाला आजच्या दिवशी अचानकपणे सुचतील की जे तुमच्या कालावधीसाठी महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरामध्ये तुमच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तींबरोबर मतवैचित्र दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7म स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. वेळातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार आहे. चतुर्थातला बुध आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक कव्हर करू शकतील. याचप्रमाणे खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील.
इझी मनीच्या मागे जाऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस देऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र 7व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातला गुरु आणि तुमच्याच राशीतला शुक्र हे परस्पर लाभ योग करणार आहेत. द्वितीयातला बुध आणि लाभातला हर्षल हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस असणार आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याने तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे थोडंसं स्वतःच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर थोड्या फार प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरण्यात जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि दशमातला हर्षल हे केंद्र योग करणार आहे. आणि व्ययातला शुक्र आणि दशमातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडून येऊ शकतील. मात्र तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमची मानसिकता स्थिर नसणार आहे. त्यामुळे वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भातल्या कुठल्याही व्यवहाराबद्दलची कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला बुध आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. लाभातला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभप्रदाय अशा आजचा दिवस असणार आहे. जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमच्या कामाचा उरक दांडगा दिसून येईल. भाग्याची 7 उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले इंट्युशन येऊ शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वैचारिक मतभेद आजच्या दिवशी दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या 4थ्यात भ्रमण करेल. अष्टमातल्या मंगळ हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर प्रतियोग करणार आहे. आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातला बुध आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहेत. याचप्रमाणे दशमातला शुक्र आणि अष्टमातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या कारणावरून काहीतरी वाद होऊ शकतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. अनपेक्षित काही लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही लाभ होतील. मात्र मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या 3य भ्रमण करेल. सप्तमातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला बुध आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि सप्तमातला गुरु हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा ओळखसुद्धा दांडगा असेल. जी कामं हाती घ्याल त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेससुद्धा चांगलं मिळेल. मात्र कोणाला काही कमिटमेंट वगैरे आजच्या दिवशी करू नका. वैवाहिक विद्यार्थ्यांचे नातेसंबंध
अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घेणे गरजेचं राहील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारून येतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. षष्ठातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या निपचून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातला बुध आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. अष्टमातला शुक्र आणि षष्ठातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित अचानक काही लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमची खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च आजच्या दिवशी थोडंसं जास्त होण्याची शक्यता आहे. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अनपेक्षित काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. पंचमातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे अष्टमातला बुध आणि पंचमातला हर्षल परस्पर केंद्र करणार आहे. सप्तमातला शुक्र आणि पंचमातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात वैचारिक मतभेद होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. चतुर्थातल्या मंगळ हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. षष्ठातला रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातला बुध आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. षष्ठातला शुक्र आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु ते कामं होणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. कोणालाही कुठल्याही प्रकारची कमिटमेंट प्रॉमिसेस देताना फार विचार करून देणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जास्त प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता राहील. याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:27 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानांमध्ये भ्रमण करेल. तृतीयातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. षष्ठातला बुध आणि चतुर्थ आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहेत. पंचमातला शुक्र आणि तृतीयातला गुरु हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडे बाहेर काढला जाण्याचा एक संभव होतो. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही अचानक लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार मात्र आजच्या दिवशी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणांमध्ये वाद वगैरे होऊ शकतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा सुद्धा संभवतो. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.